नमस्ते, स्टार 9 मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। तर आपण पोहोचलो आहे बेला जेजुरी हवेवरती, ज्या हवेवरती 2 दिवसापूर्वी अतिशय शिवन्याला न्याय देण्यासाठी पिंपरखेडच्या बेड भागातील ग्रामस्थांनी तीव्र असं आंदोलन केलं होतं। त्याच ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे। पोहोचण्याचा विषय असा आहे का शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माऊली ढोमे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता 20 तारखेला, आणि 20 तारखेला उपोषण करण्यासाठी ते सज्ज आहेत का हे पाहूया आपण। तर आपण पोहोचलो आहे माऊली ढोमे यांच्याकडे। माझा परिचय शेतकरी संघटना शिरूर आंबेगाव तालुका अध्यक्ष म्हणून मी काम करतोय आणि त्याचप्रमाणे आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं देखील त्या ठिकाणी मी काम केलेलं आहे। असा माऊली ढोमे पिंपरखेड, खरं पाहिलं तर ही पंचतळी ही 4 तालुक्याची बाउंड्री आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे जुन्नर तालुका हा एक 20 वर्षापूर्वी वाघांचा तालुका म्हणून गणलं जायचं, आणि त्यानंतर जास्तीत जास्त ऊस हा एक शेतकऱ्यांचा जास्त पिंपरखेड आणि शिरूर आंबेगाव तालुक्यामध्ये असल्यामुळं वाघांचं प्रमाण आमच्या या तालुक्यांमध्ये जास्त आलेलं आहे, आणि वाघांचं प्रमाण जास्त आलेलं आहे म्हणून या ठिकाणी एक 4 तालुक्याची बाउंड्री या ठिकाणी आहे। शेजारी अगदी आता आपण उभं राहिलो त्या ठिकाणी जुन्नर तालुक्याची शिवाय इकडच्या बाजूला शिरूर तालुक्याची आहे, इकडं आंबेगाव तालुक्याची आहे, शेजारी पारनेर तालुक्याची आहे। त्यामुळे 4 तालुक्याची लोक या ठिकाणी अगदी बाउंड्री असल्यामुळे लोक त्या ठिकाणी येत आहेत, आणि म्हणून आम्ही या ठिकाणी एक शिवन्याला न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी पंचतळा हा महामार्ग या ठिकाणी अडवला होता। 4 दिवसापूर्वी तुम्ही पाहिला असेल, जुन्नर तालुक्यामधून देखील भरपूर लोकांचे फोन आले की इतका मोठा कार्यक्रम जुन्नर तालुक्यामध्ये देखील या ठिकाणी झाला नाही, एवढा मोठा या ठिकाणी संघर्ष लोकांनी या ठिकाणी केलेला आहे, आणि आम्हाला हा संघर्ष आमच्या पाठ्यावरच पुजलेला आहे काय आम्हाला माहित नाही, परंतु आम्ही 100% या ठिकाणी शिवन्याला न्याय। आज वर्षात जर तुम्हाला सांगतो 52 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडत असतील वाघाच्या भीतीनं, तर अतिशय वाईट आहे। म्हणून हे वाघ या ठिकाणी कमी झाले पाहिजेत, याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल, जे करावं लागेल ते करावं लागणार आहे, आणि ते करणार आहे। आता दुसरी गोष्ट, या ठिकाणी 20 तारखेला आम्ही उपोषण, आमरण उपोषण त्या ठिकाणी सांगितले होते ती तारीख की आमरण उपोषण हे आम्ही 20 तारखेला त्या ठिकाणी करणार आहोत। खरं पाहिलं तर आज दिवाळी सण आहे, सगळ्या जनतेचा त्या ठिकाणी आम्हाला लोक सांगतायत की थोडस थांबा, अधिकारी त्या ठिकाणी बाहेर जाणार आहेत, प्रजेवर जाणार आहेत, सण आहे, सगळे लोक त्या ठिकाणी सगळ्यांचं एक मत आलेलं आहे की तुम्ही या ठिकाणी थांबा। आणि आमचे देवदत्तजी निकम साहेब, जनतेच्या मनातील आमदार, यांनी या ठिकाणी सांगितलं की अमोल कोल्हे साहेबांनी देखील सांगितलं की तुम्ही थोडस 8 दिवस थांबा, दिवाळी झाल्याच्या नंतर वनमंत्री हे शिवन्याला भेट देण्यासाठी पिंपरखेड गावामध्ये येणार आहे। आता त्यांनी शब्द दिलेला आहे आम्हाला की एक 8 दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी दिवाळी झाल्याच्या नंतर शिवन्याला भेट देण्यासाठी, शेवटी शिवन्या गेलेली आहे परंतु शिवन्याच्या घरच्यांना भेट देण्यासाठी या ठिकाणी मंत्री महोदय या ठिकाणी येणार आहेत, असं देवदत्तजी निकम साहेब यांनी सांगितल्यामुळं आपण त्या ठिकाणी थोडस एक 8 दिवस अजून पुढे थांबूयात, आणि दिवाळीचा सण आहे त्याच्यामुळे या ठिकाणी थांबणार आहे। मी या ठिकाणी व्यथित झालेलो आहे, आम्ही सगळे भयभीत झालेलो आहे, शेतकरी भयभीत झालेला आहे। कारण एक लक्षात घ्या, नेम काय सांगतोय तुमचा, नेम असा आहे की वनामध्ये आम्ही जाऊन तुमच्या वाघाला मारत नाही, वाघ तुमची आमच्या जनतेच्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी वावरत आहेत, तुमच्या जमिनीमध्ये, तुमच्या वावरामध्ये, तुमच्या फॉरेस्ट अधिकाऱ्यामध्ये, फॉरेस्ट खात्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी मुळीच आम्ही वाघ त्या ठिकाणी मारायला येत नाही, परंतु आमच्या भागामध्ये आला, नेमच तसा आहे, आमच्या भागामध्ये आला तर आम्ही मारणार वाघ, काय व्हायचं ते होऊ द्या। शेतकऱ्यांना देखील विनंती करणार आहे की आपण त्यांच्या वनामध्ये वाघ मारायला जात नाही, हा नेम आहे। तुम्ही कोणालाही विचारा हा नेम की
त्यांचे फॉरेस्ट खात्याचा त्यांचं वन खातं आहे, त्यांचं फॉरेस्ट आहे, त्या फॉरेस्टामध्ये आम्ही जाऊन वाघ मारत नाही. आम्हाला जर विजा होत असेल तर आम्ही त्या ठिकाणी आम्ही वाघ मारणार म्हणजे मारणार. शेतकऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे, ज्या ठिकाणी वाघ दिसेल आपल्या भागात फक्त फॉरेस्ट खात्यामध्ये जाऊन, त्या ठिकाणी वन खात्यामध्ये जाऊन, वन विभागामध्ये जाऊन, फॉरेस्टमध्ये जाऊन कुणी वाघ मारू नका, अशीच आग्रहाची विनंती या ठिकाणी या निमित्ताने करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. 20 तारीख जी म्हटलं होतं आपण आंदोलनाला, ती 20 तारीख आपण एक 8-10 दिवसानंतर आपण सगळ्यांना मिटिंग घेऊन या ठिकाणी उपोषणाची तारीख देखील आम्ही थांबणार नाही. आम्ही पेटलेलो आहे. आमची माणसं रोज मरतात. आम्ही काय करू याचं आम्हाला उत्तर द्या. आज वन विभाग तुम्हाला सांगतो फार ढिम्म झालेला आहे. अजिबात कोणाची काळजी करत नाही. फक्त एक गोल बोलतात. त्या ठिकाणी समजते काही झालं, मुलं त्या ठिकाणी खाल्लं, हत्या केली वाघाने. आम्ही तर म्हणत हत्या नाही, हे वाघ मारायला आम्हाला सोडलेले आहेत आमच्या भागामध्ये. तुम्ही नक्कीच तुमच्या फॉरेस्टमध्ये तुम्हाला काय करायचं ते करा ना. आम्ही जर तुमच्या फॉरेस्टमध्ये जनावर सोडलं तरी आमच्यावर कारवाई करता, झाडं तोडली तरी कारवाई करता. मग आम्ही तुमच्या वनात येतो का? तुम्ही आमच्या वनामध्ये, आमच्या शेतांमध्ये तुम्ही वाघ का सोडले? आमचा असा प्रश्न आहे. नेम सांगतोय, नेम सुद्धा तुम्हाला सांगतो तसाच आहे. तुम्ही विचारा, तुम्हाला सांगतो, माहिती घ्या आणि माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागवा. आता 8 दिवस आंदोलन पुढे ढकलणार. हो हो हो, माझ्या बरोबर नाही झाले, परंतु आपल्या भागाचे देवदत्तजी निकम साहेब यांनी माझ्या सामनी त्या ठिकाणी देवदत्तजी निकम साहेबांनी वनमंत्र्यांना फोन केला की शिवण्यावर हल्ला झालाय, त्या ठिकाणी आमचे बोंबे मळ्यामध्ये त्या ठिकाणी घर आहे आणि त्या घरी त्या ठिकाणी मंत्री येणार आहेत असं मला त्यांनी देखील सांगितलं आणि माझ्या समोर देखील त्या ठिकाणी त्यांचं बोलणं झालेलं आहे. आणि अमोल कोल्हे साहेबांनी देखील त्या ठिकाणी सांगितलंय की थांबा, एक 8-10 दिवस आपण मंत्र्यांची वाट पाहू आणि मग उपोषणाची तयारी करू. थोडीशी सगळ्या शेतकऱ्यांना देखील विनंती केली की आता हा दिवाळीचा सण आहे, थोडस थांबा, म्हणून या ठिकाणी आपण थांबतोय. वन विभागाने 10 मागण्या ज्या केल्या त्याचा काय पाठपुरावा केलाय का वन विभागाने? आता आम्ही तर अर्ज दिलाय लगेच काय पाठपुरावा? हे वन खातं किती ढिम्म आहे पत्रकार साहेब, तुम्हाला माहिती आहे ढोबळे साहेब, की अगदी तुम्हाला सांगतोय ना, हा फार मोठा आक्रोश जनतेचा झालेला आहे. त्याच्यामुळं जनता आम्ही थांबणार नाही. आम्ही आमच्या भागामध्ये वाघ आला, आमच्या शेतामध्ये वाघ आला, आम्ही मारणार, हे तुम्हाला मी सांगतो. तुमच्या वनामध्ये, तुमच्या फॉरेस्ट खात्यामध्ये, तुमच्या फॉरेस्टमध्ये आम्ही येऊन त्या वाघाला मारणार नाही, हे मी 100% सांगतो. आम्ही शेतकरी पेटलेला आहे, एवढंच या ठिकाणी या निमित्ताने सांगतोय.